नमस्कार, आज आपण आलोय भीमतडी जत्रेला आणि आपल्यासोबत आहेत सईताई. या सईताई या इव्हेंटच्या क्युरेटर आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की आजचा पहिला दिवस इव्हेंटचा कसं काय भावना आहेत तुमच्या? काही नाही, थोडं नेहमी पहिला दिवस हा स्ट्रेसचा असतो, कारण सगळ्या घड्या बसत असतात आणि थोडा अंदाज येत असतो की गर्दीला कसं कंट्रोल करायचं वगैरे. त्यामुळे चालू आहे. अजून 4 वाजताची ओपनिंग आहे, पण लोक ऑलरेडी हट्ट करून खिडकी ओपन करायला लावली आपली. अच्छा, त्यामुळे चालू झालं आहे. अच्छा. आणि साधारण आपल्या इव्हेंटमध्ये यावेळेस किती स्टॉल असणार आहेत? यावेळेस 320 स्टॉल आहे. यावेळेस आपली सर्वात रेकॉर्ड स्प्रेड भीमतडी आहे. अच्छा. आपलं 7 एकरचं पार्किंग पण आपल्याला यावेळेस आहे. मागच्या वेळेसपर्यंत 5 एकर असायचं, आता 7 एकर पार्किंग पण आपण केलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता लोक म्हणतात वन वेमुळे त्रास होईल, पण आपल्याला कृषी विद्यापीठाने खूप मोठं सहकार करून शनिवार, रविवार आणि 25 तारखेला त्यांचा गेट ओपन केल्यामुळे तुम्ही ॲग्रिकल्चर कॉलेजमधून डायरेक्ट भीमतडीला येऊ शकता. नाईस. म्हणजे आपल्याला सांगायला आनंद होतो की यावेळेस शनिवार, रविवार आणि सोमवारी ॲग्रिकल्चर कॉलेजचं मेन गेट ओपन असणार आहे, त्यामुळे तिकडूनही तुम्ही एंट्री घेऊ शकता. तर आपल्याकडे जे स्टॉल्स असतात त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टॉल्स आहेत नक्की? सो बेसिकली भीमतडीमध्ये आता तुम्ही ज्या एरियात आहात त्याला सिलेक्ट म्हणतो, हे अख्ख्या भारतातून आलेले लोक आहेत. डायरेक्ट कलाकार आहेत किंवा कारागीर आहेत किंवा कारागिरांबरोबर थेट काम करणारी लोक आहेत, जे सिंथेटिक काही न वापरता हातमागाचे कपडे आणि नॅचरल डाय वापरून केलेले वस्तू ते इथं विकतात. मग थोडं पुढं गेल्यावर आपल्याकडे 24 स्टॉल्स शेतकऱ्यांचे आहेत. त्याच्यात स्पेशालिटी म्हणजे रसायन, हे आपलं ऑर्गॅनिक नाही म्हणताय, भारतात कुठेही केमिकल फ्री, केमिकल पेस्टिसाइड फ्री आपले इथं प्रॉडक्ट्स आहेत. शेतकऱ्यांकडनं डायरेक्ट माल आलेला आहे. आणि पुढे गेलं आपलं स्वयंसिद्ध आहे, तिथं बचत गटांचे पॅकेज मसाले, पापड, लोणची याचे प्रॉडक्ट्स आहेत. आणि पुढे तुमचं फेवरेट खाण्याचे स्टॉल्स आहेत. तर बचत गटांचे स्टॉल्स जे आपल्याकडे येतात, मग त्यांच्यासाठी तुम्ही काय क्रायटेरिया वगैरे असतो का असं काय की ते? बेसिकली आपलं मागच्या वर्षीपर्यंत आपण फॉर्म्स भरून घ्यायचो, पण थोडं लक्षात आलं की क्वालिटी कंट्रोलवरती आपल्याला राहत नाही क्वालिटी. पण यावर्षीपासून आपण इन्व्हिटेशन ओनली करतो की आपण अख्खं वर्षभर अख्ख्या महाराष्ट्रातल्या बचत गटांवरती लक्ष ठेवतो. आणि आपल्या FSSAI ग्रुप आहेत का, पॅकेजिंग कसं आहे, महिलाच आहेत का बायकोच्या नावावर पुरुषांनी दिलेले बचत गट आहेत, एवढा सगळा रिसर्च करून मग आपण बचत गटांना इन्व्हिटेशन दिलं यावर्षी. अच्छा, नाईस. आणि या बचत गटांमध्ये म्हणजे महिलांचे काय काय प्रोडक्ट्स यावर्षी आम्ही पाहायला एक्सपेक्ट करू शकतो? आंध्राचे 5 स्टॉल आहेत. आंध्राचं आपल्याला लोणचं माहिती किती छान झणझणीत मसालेदार असतं, त्यांचे मसाले आणि लोणचे आहेत. आणि ऑफकोर्स नेहमीची उन्हाळ कामं आहेत जे आपल्या शहरातल्या बायकांना आता करता येत नाहीत, पापड कुरडया वगैरे असे पॅकेजिंगचे वेगवेगळे प्रॉडक्ट्स. आणि मेन गोष्ट आमच्या खाण्याच्या स्टॉलमध्ये आम्ही काय काय एक्सपेक्ट करू शकतो? नॉनव्हेज खाता? हो, खूप हार्डकोर नॉनव्हेज. त्यामुळे मासे आहेत यावेळेस कोकणातला आपला परत एक स्टॉल आहे. त्या महिलेनी हॉटेल स्वतःचं चालू करून खूप मोठ्या स्तराला गेली आहे. यावेळेस तिने आपल्याला भीमतडीला स्पॉन्सरशिप दिली आहे. तो मासे कोकणातले फ्रेश मासे येणार आहेत, मालवणी कोकणातले फ्रेश मासे आपल्याला यावेळेस खायला मिळणार आहेत. त्यामुळं म्हणजे खाणाऱ्यांसाठी खूप 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 जबरदस्त मेजवानी असणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या माध्यमातून तुम्ही ऑडियन्सला काय संदेश द्याल? यावर्षी थोडा तुम्हाला त्रास होईल, कारण वन वे केलेला आहे मेट्रोच्या कामामुळे. पण जसं मी सांगितलं, आम्ही कृषी विद्यापीठाबरोबर हे करून मधला रस्ता युनिव्हर्सिटी रोडवरनं मोकळा केलेला आहे. तर तुम्ही जरूर त्याचा फायदा घ्या, जरूर या. यावेळेस भीमतडी खूप मोठी आहे आणि नेहमीसाठी स्वच्छ आहे आणि आम्ही तुमची सगळ्यांची वाट बघतोय. जरूर या. थँक्यू.